हो. चला 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 चला, कोणत्या कोणत्या लूप साठी सांगितले होते मला एकदा सांगा. लूप सांगा मला. हम्म. चला, कालचे इक्वेशन. कोणता होता पहिला लूप? बोला, पटपट बोला. एफ जी एच एफ. बोला लूप. एफ जी एच एफ. एफ जी एच एफ. हा, काय इक्वेशन आहे सांगा एफ जी एच एफ च. हे किती ओमचे आहेत रे? I1 R1. 10 एक ओम इच. 10 ओहम इच आहेत का? हा, सगळेच. हं. मग सांगा पहिलं इक्वेशन. सांग रे. I1 minus I2 into Minus minus माइनस 10. आई वन -10 I1 है ना? आई I1. वन हाँ. माइनस Minus माइनस Minus I1 माइनस minus आई वन I2. माइनस आई टू I2. 10. पुन्हा नंतर प्लस I minus I1. प्लस का? हा, इंटू इंटू 10 into Into 10. 10. टेन 10. पुन्हा दोन वेळेस इंटू 10. 2 वेळेस इंटू 10 नाही, म्हणजे इंटू 20 तरी करायचं. मग 2 वेळेस इंटू 10 नाही, त्याचं वेगळं लिहावं लागेल ना. काय लिहावं लागेल? कळत नसलं की गप लिहित जा फाइव डबल. माइनस आई वन इंटू मग टेन. हे असं लिहा, किंवा सरळ इंटू 20 करा आणि हे लिहू नका. कळलं का? म्हणजे इंटू हाँ 2 केल्यासारखं होतंय. नसेल कळत तर हे असं करा. 2 वेळेस आहे ना सेम, असं. मग काय आलं ह्याचं? -10 I1 माइनस -10 I1 Minus 10. पुढे Minus 10 I2. प्लस प्लस 10 टेन I2. आई टू. अरे कसरा भी, नाही, ते पूर्ण सांगायला ना. कसरा भी. 10 into minus 1. हा. बोला प्लस पुढे. 20 I. प्लस 20 आहे. मायनस 20. माइनस 20 आहे. वन हम्म. इक्वल टू झिरो. चला, 10 ते ह्या दोघांचं मिळून -20 I1 होतंय. -20 -20 I1 होतंय, म्हणजे -40 I1 मायनस 40 40 I1. आई वन प्लस प्लस होतं प्लस 10 I2. 10 टेन I2. आई टू प्लस प्लस 20 I. 20 आई. हम्म. मग फायनली काय आलं? 10 जर ह्याला डिवाइड केलं आणि जर ह्याला इकडं शिफ्ट केलं, है ना, अख्ख्या इक्वेशनला 10 पण डिवाइड करता येते ना. म्हणजे I2 हाँ प्लस 2 प्लस I इज इक्वल टू. 4 आई वन. 4 I1. ह्याला म्हणा इक्वेशन 1. दुसरा लूप कोणता आहे? जी ए बी एच GABHG. जी. GABHG का? हाँ चला सांगा. GA. बोला पहिलं इक्वेशन, बोला रे.
minus 10 minus into I2 minus into 10. हम्म हे बघा इथं -10 I1 I2. I1 I1, कारण हे इथं I1 नाही रे, I1 I2. I2. I1 कसं I2 इथं I1 आहे, I1 चे दोन फाटे फुटले, इकडे एक इकडे एक. असं कसं करायला तुम्ही? I2 आहे ना इथं, हे काय हे जशाल तसं इथं आहे, तर नीट बघा. हम्म I1 येतोय का I2 नीट बघा पुढे. Minus minus I2 into I2 10. minus into I2 into 10 10 पुढे तिथून आलात इथं आता. Plus 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 I1 I1 minus I2 I2 into into 10. 10 I1 minus I2 into 10 पुढे Plus I1 plus minus plus I2 into I1 I1 10. minus minus I2 I2 into into 10 10 हम्म 0 हम्म मग ह्याचं किती झालं? 20 I2 minus 20 I2 Minus minus 20 20 I2. I2 प्लस 10I 10 I मायनस minus 10I2 Minus 10 I2 plus 10I minus 10 I2 मायनस, बोला पुढे काय? plus 10 I plus 10 I1 1 minus 1 10 I2 minus 10 I2 equal गुड. to 0 हाँ, इसका 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 कितना होता है? minus 40 minus minus I2. 40 I2 40 I प्रत्येक 2 ह्याला धिस इम्प्लाइज असते हा इक्वेशन. पुन्हा Plus plus 10 20 I1. plus 10 I1 I plus 10 20 I1 10 I1. मग 10 1 ने 2 डिवाइड 2 करून काय येत आहे, आणि तिकडे शिफ्ट करून I I plus plus I1 I1 is equal to is 4 equal I2. to 4 I2 किती इक्वेशन झाले? 2. 2 second व्हेरिएबल किती आहेत? Variable. व्हेरिएबल म्हणजे अननोन. दोनच आहेत. कोणते कोणते? नाही, तीन आहेत. I2 I1. हा चला, गणू गणू हा सर काय, हा काय विचारलो मी? प्रत्येक वेळेस हा सर काय सर म्हणायची गरज असते का बाळ्या? अननोन किती आहेत? अननोन म्हणजे शोधायच्या वस्तू, XYZ. इक्वेशन सोडवत असताना अननोन असतात, XYZ किंवा PQR किंवा I1 I2 I3 असे माहित नसलेले अननोन, त्यांना व्हेरिएबल असं म्हणतो आपण. इक्वेशन आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू काढण्यासाठी काढत असतो. हा, किती आहेत व्हेरिएबल त्या प्रश्नामध्ये? 3 3 गणू कोण कोण आहेत गणू? I1 I2 मग 3 व्हेरिएबल म्हटल्यावर इक्वेशन किती पाहिजे तर? इक्वेशन 3 कमीत कमी 3 इक्वेशन पाहिजेत. सध्या किती आले इक्वेशन? 2 2 मग कोणता लूप घ्यायचा आता? D F H B C D सांगितलंय का? F DFHBCD. H B C D DFHBCD. चला बोला, सुरू करा डी पासून. निघा इकडं. पहिल्यांदा काय लागलं बघा? minus I minus minus I1 I minus I1 minus into I 10 minus I2 into 10 हा into 10 into 2. minus I1 into Into 10 पुढे 10 बोला. into 2. into 2
इंटू टू. हा, पुढे बोला. माइनस माइनस आई 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 टू आई टू माइनस आई टू इंटू 10 इंटू 10 बोला, पुढे बोला. आणि प्लस ई प्लस ए ई ची व्हॅल्यू दिली आहे का एची क्वेश्चन मध्ये? ई ची व्हॅल्यू दिली आहे का? बोला. बघा ना, क्वेश्चन असेल की. नाही क्वेश्चन नाही लिहिला. सांगा बर नव्हता क्वेश्चन लिहिला. बर, क्वेश्चन लिहिलेला नाही. हा. थांबा थांबा. DFHBCD. हा. इक्वेशन 3 झालेत. ई कसं काढणार आहेस रे बाब्या? हा हा, डोकं लावलंय, खतरनाक डोकं. हा. एवढं डोकं चालणं आता अवघड आहे कुणाचं. एवढं डोकं चालणं खूप जास्त अवघड आहे. चल बाळांनो, डोकं भरपूर जास्त लावलेलं आहे त्यांनी. चला, आता मग काय? प्लस ई. प्लस ई इक्वल टू 0. मग ह्याच्यातून काय होतंय? -20i मायनस प्लस 20i प्लस प्लस 20i1 20i1 प्लस 10i प्लस 10i प्लस i2 प्लस 10 10i2 प्लस ई इक्वल टू 0. मग हे 30i होतंय. तो आई ई टू इक्वल 20 कसं आलं? तर ते हा, 10 आहे तो 10i2 आहे ना. गुड, हुशार आहेत पोरं, हुशारच आहेत. 30i 30i मायनस 20i1 मायनस 20i1 मायनस i2. मायनस 10i2. ई वाला इक्वेशन बघू द्या मला एकदा, व्यवस्थित आलंय का? हं. आता इथं डोकं जास्त लावलेलं आहे बाळांनो. एवढं डोकं लागणं आता अवघड असतंय. मुळात त्यानं काय केलंय, आता हे जे सर्किट आहे ह्याचा कसा विचार केलाय त्यानं, म्हणजे हे सोडवण्यासाठी. तुम्हाला हे लूप लिहिता आले सध्या, हीच मोठी गोष्ट आहे. हे डोकं लागणं अवघड आहे. ह्या सर्किटला त्यानं कसं कन्वर्ट केलंय, आता काही का असणार, हे अख्खं जे आहे ह्याचं काहीतरी रेजिस्टन्स असेल, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. मग त्यानं काय केलंय, हा असं पकडलंय. झालं. हे सी पॉइंट, हे तुमचा काहीतरी एफ पॉइंट, एफ किंवा डी पॉइंट म्हणा. डी आणि सी मध्ये जेवढं काही रेजिस्टन्स आहे त्याला काहीतरी आर इक्विव्हॅलंट म्हणून टाकलं आणि हे ई म्हटलं, आणि इथून करंट निघाला आय. तर तुम्ही ह्या सर्किटसाठी तुम्ही काय लिहू शकता माहिती आहे का? ई इक्वल टू आय इंटू आर इक्विव्हॅलंट. एवढं तर पटलं का ओम्स लॉ नुसार? हो हो. है ना? हे इथून इकडून पण सी कडून किती करंट यायला इकडं? सी कडून ई कडे किती करंट यायला? आय आय आयच यायलाय ना, म्हणजे त्या बॅटरी मधून आय निघालाय, इथून आय निघालाय, आणि मग ती इकडे असा इकडे 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 जाऊन पुन्हा एकत्र येऊन पुन्हा आयच व्हायला, बरोबर का? हो हो.
बस एवढंच. मग आता हे लॉजिक कसं वापरलंय? मग शेवटी त्यानं काय करले तर हे 1 2 3 4 इक्वेशन जे काय आपण लिहिलेत त्याला सोडवणे आणि शेवटी ई इक्वल टू काहीतरी असं काहीतरी आणणे 12 आय. तर 12 आयच्या बाजूला जे आहे तेच इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स असणार, बरोबर का? असंच का? हा. ह्याला जर ह्याच्यासोबत कम्पेअर केलं तर हो. हो. बरोबर का? म्हणजे ई ची व्हॅल्यू हा. काढायची गरज नाही, ई ची व्हॅल्यू द्यायची गरज नाही, डायरेक्ट कम्पेअर करून आपण हे करू शकतो. तुम्ही ह्याला असं लिहू शकता. म्हणजे आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचं. जर तुम्ही क्वेश्चन बघितला ना, त्या क्वेश्चनचा अर्थ काय? फाइंड इक्विव्हॅलंट इफ. क्वेश्चन काय? इफ ऑल रेजिस्टर्स आर ऑफ 10 ohm, फाइंड इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन पॉइंट डी अँड सी. डी आणि सी मधलं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचं. कळलं का? त्या क्वेश्चनचा असा आहे. हो. ओम्स लॉने हे सोडवत बसल्यावर जरा डोक्याला ताप झाला असता लय, एवढं सहज आलं नसतं. म्हणून किर्चॉफ्स लॉनं सोडवायला आपण ओम्स लॉनं जास्त अवघड कसे सोडवायचे ते बघायलाच नाही, किर्चॉफ्स लॉनं सोडवता येते. मग किर्चॉफ्स लॉनं तुमच्याकडे जे काय आलंय त्याच्यावरून जरा डोकं काय लावता येते बघा. आता मला काही करून ह्याला कशात, हे जे इक्वेशन आहे माझ्याकडे तिसरं इक्वेशन ई इक्वल टू हे असं काहीतरी आहे, तर काही करून सर्वांना मला आय मध्ये कन्वर्ट करायचे. कशामध्ये कन्वर्ट करायचे? आय. आय मध्ये. आणि मग ते, सॉरी, इथं काय पाहिजे रे? आर सोबत काय पाहिजे? आय पाहिजे. आय. आय पाहिजे. मग आय आय मध्ये कन्वर्ट केलं की आयच्या बाजूला जे येईल तेच माझं आर इक्विव्हॅलंट आहे ना. त्याला उभं राहू द्या, हे मध्येच मी दाखवलं उगं मुद्दाम, पण ऍक्च्युअली तुमचं असं चालणार आता. मग हे I1 ला आणि I2 दोघांना पण मला आय मध्ये कन्वर्ट करायचंय. I1 आणि I2 ह्या दोघांना पण मला काय करायचंय? आय मध्ये कन्वर्ट करायचंय. आय. आय मध्ये कन्वर्ट करायचंय, आय मध्ये. तर कसं करता येईल आय. बघा. मला एक माहिती आहे, I1च्या ठिकाणी बघा फ्रॉम टू मी I2 इक्वल टू काय लिहू शकतोय? हे सबस्टिट्यूट करणं म्हणतात. म्हणजे सबस्टिट्यूट, तुम्ही I2च्या ठिकाणी काहीतरी सबस्टिट्यूट केलं की I2 निघून जाते. I2च्या ठिकाणी तुम्ही काहीतरी लिहिलं की I2 निघून जात असते. आता तुम्हाला लक्षात येत असेल, मी I2 आणि I1 दोघांना पण I2 आणि I1 दोघांना पण आय मध्ये कन्वर्ट करायला तुम्हाला एवढं डोकं चालेल का नाही बघा. आता कसं सरळ पुट करायचं. I2 इक्वल टू काय पुट करता येते सांगा बरं? I I2 plus I1/4. हे कुठं टाकायचं? पुट इन वन. वन. काही करून काय करायचंय? I2 ला पण आयच्या फॉर्म मध्ये आणि I1 ला पण आयच्या फॉर्म मध्ये लिहायचं. मग हे जर वन मध्ये पुट केलं तर कसं दिसतंय सांगा पटकन? हे वन बघा इथं. आय प्लस आय वन बाय I I फोर plus by four I1/4 प्लस plus 2I. थांबा थांबा. प्लस टू आय. plus 2I. मग इथं जर तुम्ही प्लस टू केलं आय I1 फोर. इन टर्म्स ऑफ आय येते बघा. ह्याला सॉल्व्ह केल्यावर I1 इन टर्म्स ऑफ आय येते. आय प्लस I1 प्लस 8I, हे 4 इकडे येऊन 16I1 होते. बरोबर आहे का रे? हो हो. हो. 9I1, सॉरी, 9I इज इक्वल टू 15I1. काही झेपलं का? हा. हो. हम्म. मग इथून काय आलं तुमचं? I1 इक्वल टू 9I/15. बाय 50. मग अशा प्रकारे मी काय केलं? I1 ला आय मध्ये कन्वर्ट केलं. आता I2 ला पण आय मध्ये कन्वर्ट करा.
तर तसं करण्यासाठी सिम्पली ह्या I1 ची व्हॅल्यू इथे टाका, पुट इन टू, राईट. हा हा सबस्टिट्यूशन म्हणजे उगा एकूण एका टाकू टाकू डोके लावायचे असतात. तर काय येतंय, I प्लस, बोला, I प्लस plus 9 9 बाय 9 by 15 15 आहे. 15 I इज is इक्वल equal टू to 4I. 4 I2. I2. मग I2 इक्वल टू, बरं हे 15 प्लस 9 किती झालं, 24. 24 24 24 I by I by 15 4 I2. हे 4 सक 24 होते. तो 6 बाय, आणखीन कटतंय, 3 दोन्ही 6, 3 पाचशे 15, तर 2/5 येते, बरोबर का. हम्म. हा हाँ 2/5. मग अशा प्रकारे तुमचं I1 आणि I2 दोघं पण I मध्ये कन्वर्ट झाले. आता ह्यांना कुठं टाकायचं सांगा. इक्वेशन 3. इक्वेशन 3 3 मध्ये मध्ये. पुट इक्वेशन 4, तुम्ही इक्वेशन लिहित जावा बघा, मी डायरेक्ट 4 5 लिहिलोय, पण पुढे लिहायचं इक्वेशन. पुट इक्वेशन 4 अँड इक्वेशन 5 इन इक्वेशन 3. चला बोला, इक्वल टू काय ते सांगा. 13 30 I I 30 into I minus minus बोला. 30 into 9 by 15 29 है by 15 29 by I 15 I I 9 by पुढे बोला. minus minus 10 10 minus 10 into 2 by 5 bracket I 2 by 5 2 by I 5 I हम्म 10 इंटू 2/5, 2 by 5 I सो इज इक्वल टू 30I मायनस, आता हे बघा, 5 चोक 20, 5 त्रिक 15, 9 चोक 36, भाग 3I मायनस 5 दोन्ही 10, 4I, बरोबर का रे. हो हो. हाँ मग किती येते, 90I मायनस 36I. अरे 3 न कटते, थांब थांब थांब. हा हाँ 12 तीन 3 1 त्रिक 3 3 2 6 12 में 12 मग किती झालं हे, 12 16 14, 14I. 14 गोष्टी बट बाय ओम्स लॉ इक्वल टू R equivalent into I. RE I This implies R equivalent is equal to 14 ohm. बरोबर का. हो. हो हाँ ह्यालाच आपण थोडस डोकं लावून काम केलेलं आहे. थोडस डोकं लावून त्यांनी काम केलेलं आहे. त्याच सर्किटला कसं कन्वर्ट केलंय. डी इकडं सी, इकडं आर इक्विव्हॅलंट, इकडे ई. काही कळायलंय का. हो हो resistance between, equivalent resistance between D and C is 14 ohm.
हा, स्क्रीनशॉट घ्यायचा. घेतला. हो. हो. चलो. बघा, आता आपण नेक्स्ट टॉपिक कडे जाऊ, व्हीटस्टोन ब्रिज. थोडे क्वेश्चन नंबर्स नीट समजून घ्या. व्हीटस्टोन ब्रिज. चला, व्हीटस्टोन ब्रिज मध्ये काय म्हटलंय ते टॉपिक आहे फक्त. पहिला प्रश्न आपण काय घ्यायचा, बघा. स्टेट द फॅक्टर्स ऑन विच रेजिस्टन्स ऑफ मटेरियल डिपेंड्स. कशा कशावर रेजिस्टन्स डिपेंड करते. रेजिस्टन्स ऑफ मटेरियल डिपेंड्स मेनली ऑन, आपण बघितलंय, टेम्परेचर, मेकॅनिकल स्ट्रेन. मेकॅनिकल स्ट्रेन म्हणजे त्याला ओढलंय किती, दाबलंय किती. ह्युमिडिटी म्हणजे आजूबाजूच्या वातावरणामध्ये आर्द्रता किती आहे, मॉइश्चर किती आहे. आणि अशाच बऱ्याच सिमिलर फिजिकल कंडिशन. हे लक्षात ठेवा, रेजिस्टन्स कशा कशावर डिपेंड करते. कळलं का. हो. आता हे आहे 4 मार्काचा क्वेश्चन, 100% विचारला जातो. डिस्क्राईब व्हिटस्टोन्स नेटवर्क विथ अ नीट सर्किट डायग्राम अँड ऑब्टेन द कंडिशन ऑफ बॅलन्स. नीट समजून घ्यायचे, काहीच घाई करू नका. किंवा ऑब्टेन द बॅलन्सिंग कंडिशन ऑफ व्हिटस्टोन्स नेटवर्क, 4 मार्क्स. आणि अतिशय सिंपल आहे, अतिशय सिंपल आहे, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण जशाल तसं काही पाठ करायचं नाही. तुम्हीच सांगू शकता करंट वगैरे कसे कसे कुठं चाललेत ते. हं. मुळात काय असतंय बाळांनो, व्हिटस्टोन ब्रिज म्हणजे एक सर्किट आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये एकूण 4 रेजिस्टन्स असतात. किती रेजिस्टन्स असतात, 4. मी पहिल्यांदा ते काढतो. 4. त्याच्यापैकी 3 जण माहीत असतात, 3 जण माहीत असतात. हे पहिलं रेजिस्टन्स, ह्याला R1 म्हणतात किंवा P म्हणतात, रेजिस्टन्स P. दुसरं रेजिस्टन्स, रेजिस्टन्स Q. त्याच्यानंतर तिसरं असं क्वाड्रिलॅटरलच्या फॉर्म मध्ये आहेत, S. आणि हे हे PQS नोन असतात. PQS हे नोन आहेत, माहिती असते, यांची व्हॅल्यू माहित असते. आणि मग आपल्याला एक अननोन रेजिस्टन्स R देते. अननोन रेजिस्टन्स R देते, त्याची व्हॅल्यू काढायची असते. त्याची व्हॅल्यू काढा म्हणते. 3 माहित असलेल्यापासून R अननोनची व्हॅल्यू काढायची. मग ह्या चौघांना आपण कसं जोडलंय बघा, एका क्वाड्रिलॅटरलच्या फॉर्म मध्ये जोडलं. एवढं तर कळलं का. हो. त्याच्यानंतर ह्यांना इकडून एक अशी बॅटरी लावलेली असते किंवा सेल लावलेली असते. आणि त्याच्यानंतर इथून बघा, आता हे पॉइंट्स बघा नीट, ABCD हे पॉइंट आहेत, पण PQRS हे रेजिस्टन्स आहेत. हा, मग इथून जर करंट I निघाला, इथून I निघाला, इथं I, इकडं समजा आता काहीतरी I1 गेला. आता जसं आहे तसंच घेतोय मी. इकडं समजा I1 गेला, तर इकडं I-I1 जाईल, किंवा त्याने त्याला I2 म्हटले. बघा, कळलं का हे I1 I2 कळलं का रे. हा. हो. त्याच्यानंतर ह्या B पॉइंट पासून D पॉइंट पर्यंत एक वस्तू असते, त्याला गॅल्व्हॅनोमीटर म्हणतात. गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटरचं काय काम असतंय, करंट मोजणे. गॅल्व्हॅनोमीटरचं काम काय असतंय, करंट मोजणे. त्याला एक रेजिस्टन्स असते, जरी दाखवलं नसलं तरी त्याला स्वतःच असं रेजिस्टन्स असते, लक्षात घ्या. त्याला G म्हणतो. गॅल्व्हॅनोमीटरच्या रेजिस्टन्सला आपण G म्हणतो. कोणतंही इन्स्ट्रुमेंट आलं की त्याला रेजिस्टन्स असते, सध्या तरी एवढं लक्षात ठेवा.
आणि हे गॅल्व्हॅनोमीटर कसं असते माहितीये का? त्याला दोन बाजून वायर असते आणि हे इथं चिटकवलेलं नसते. ह्याला मी असं दाखवतो. हे वायर कुठेही चिटकवता येते, इथून इथं चिटकवता येते, इथून इथं चिटकवता येते, इथं चिटकवता येते, डिपेंड करते, जे की आपण पुढे पाहणार आहोत. आणि त्या वायरामधून करंट जाऊ लागला, ते गॅल्व्हॅनोमीटर कसं असते हे बघा, असे त्याच्यावर रिडिंग असतात. हे अशा आपल्या स्कूटीवरती स्पीड कशी दाखवते काटा, तसं त्याच्यामधून करंट गेला हा. की ते काटा डिफ्लेक्ट होते. एवढं कळलं? हो. मग ह्या गॅल्व्हॅनोमीटरचे पुढची जे हे आहे ह्याला जॉकी म्हणतात. ह्याला जॉकी, हे पुढचं जे आहे त्याला जॉकी. ही जॉकी वेगवेगळ्या ठिकाणी टच केली की करंट वेगवेगळा दाखवते. परंतु एक ठिकाण असं असतंय, हे इथं इथं कुठे कुठे टच करा, एक ठिकाण म्हणजे डी पॉईंट असा असतो की जिथं टच केल्यावर त्या गॅल्व्हॅनोमीटर मधून करंट वाहतच नाही. करंट वाहतच नाही. करंट वाहतच नाही. मग करंट वाहत नाही म्हणजे त्याला नल पॉईंट असं म्हणतात. काय म्हणतात? नल पॉईंट. जरा नीट समजून घ्या रे नल बाळांनो, मी काय पॉइंट. म्हणत होतो. ते मुळात कसं आहे, इकडून एक रेझिस्टन्स आहे, इकडून एक रेझिस्टन्स आहे, आणि इकडं थोडक्यात काय असतंय, हे रेझिस्टन्स आहे म्हणण्यापेक्षा असं एक वायर असते, हे असं इथून इथपर्यंत, आणि इकडे एक रेझिस्टन्स असते. ते गॅल्व्हॅनोमीटर कसं आहे, ह्या वायरवर, ह्या एबी वायरवर कुठं पण टच करता येते. हे गॅल्व्हॅनोमीटर एबी वायरवर कुठं पण टच करता येते. थोडीशी चूक झाली, थांबा, थोडीशी चूक झाली बाळांनो. हे गॅल्व्हॅनोमीटर हे अननोन, इकडून इकडं कुठं पण टच करता येते. इकडं, इकडं जॉकी आहे वरच्या बाजूला, इथं 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 कुठे टच करता येते. आता वरच्या असेल खालच्या असेल एवढा फरक पडत नाही, त्याने खालीवरी घेतलंय, डझंट मॅटर. मी आता उगा तुम्हाला दाखवायलोय कामापुरतं. जे की आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत. बघा, इकडे एक आहे रेझिस्टन्स, इकडे एक आहे हे अननोन रेझिस्टन्स आर, हे काहीतरी पी क्यू काहीतरी असेल, आणि वरून मुळात असते एक असते लांब पट्टी. ही पट्टी म्हणजे इथून गॅल्व्हॅनोमीटर निघतंय, आणि गॅल्व्हॅनोमीटरची जॉकी इथं कुठे टच करतायत, इथं टच करा, इथं टच करा, इथं टच करा. मग मुळात काय असते, वायरच्या प्रत्येक पॉइंटवर काही पोटेन्शियल असते. जसं की समजा इथं 10 व्होल्ट आहे, तर हे इकडून इकडे जात असताना समजा करंट असा व्हायलाय, तर पोटेन्शियल कमी होत जाते. फॉर एक्झाम्पल इथं 50 व्होल्ट आहे, इथं 20 व्होल्ट आहे, इथं 15 व्होल्ट आहे, इथं 10 व्होल्ट आहे, इथं 5 व्होल्ट आहे, इथं 2 व्होल्ट आहे, इथं काय तर 1 व्होल्ट आहे. कळलं का? करंटच्या दिशेमध्ये पोटेन्शियल कमी होत जाते, बरोबर का? हो. हो. जर आपण गॅल्व्हॅनोमीटर जे की बी पॉईंट पासून निघालंय आणि त्याच्या जॉकीच्या माध्यमातून आपण त्याला इथं टच केलं तर करंट वाहतो, इथं टच केलं तरी करंट वाहतो. परंतु जर आपण ह्या गॅल्व्हॅनोमीटरला ह्या पॉइंटला टच केलं